सुरुवातीलाच आज दिवसभरात राजकीय वर्तुळात आणि महाराष्ट्रात खळबळ माजवणारी बातमी। सलीम कुत्ता 1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी दाऊदची मदत करणारा दहशतवादी, मात्र याच दहशतवाद्यासोबत पार्टीत नाचल्याच्या आरोपांमुळे उद्धव ठाकरेंचा मावळा अडचणीत आलाय। कोण आहे हा मावळा आणि त्या मावळ्यावरचे आरोप किती गंभीर आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंची अडचण वाढणार का, या प्रश्नांचा वेध घेणारा पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। डॉन चित्रपटातल्या गाण्यावर थिरकणाऱ्या मंडळींचा हा व्हिडिओ आणि याच व्हिडिओवरून मोठा राजकीय पिक्चर सुरू झालाय। कारण नितेश राणेंच्या आरोपांनुसार या व्हिडिओमध्ये दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता बरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर नाचतायत। दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता, आता त्याच्या नावातच कुत्ता आहे अध्यक्ष महोदय, त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय। हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय, दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर। अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। एक मिनिट अध्यक्ष महोदय, हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय, माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय। सुधाकर बडगुजर यांच्या खांद्यावरून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसेनेत हा अध्यक्ष महोदय, काय कसलं बाळासाहेबांच्या निष्ठा अध्यक्ष महोदय। माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका, ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय, हा कोण वाचवतोय अध्यक्ष महोदय, हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो, बडगुजर कोणाची फोनाफोनी करतो, त्याच्या सीडीआर रिपोर्ट तपासलं पाहिजे। नितेश राणेंच्या आरोपांनंतर आशिष शेलार यांची गाडी वळली ती निळ्या रेंज रोवर कडे। तो सलीम कुत्ता तिकडे निळ्या रेंज रोवर मधून आला। आता त्याची अपॉइंटमेंट कोणी केलं हे नावही आम्हाला माहिती आहे, पण ते आम्ही नाव घेत नाही। अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः मबियाचं सरकार आल्यानंतर पेग, पेंग्विन आणि पार्टी याच्यामधनं एक मोठं वलय निर्माण होतं आणि यातल्या पार्टीचा भाग आहे। आणि मग पेग म्हणजे दारूच्या लायसन्स ते जायचे ते सगळं, आता तो विषय अजून मी तो वाढवत नाही। पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने एका प्रमुख आरोपी ज्याने मुंबईने तर देशावरच हल्ला केला, सेनाभवन उडवायचा प्रयत्न केला, इतके बिचारे निष्पाप लोक मारले, त्या कुत्त्याबरोबर डान्स करायचा। उद्धव ठाकरेंच्या नाशकातल्या सेनापतीवर हल्लाबोल होतोय म्हटल्यावर दादा भुसे कसे मागे राहतील? अतिशय गंभीरपणे गृहमंत्री महोदय, अतिशय गंभीर बाब आहे, याचा अतिशय तातडीने आणि मला जर विचाराल तर या क्षणाला, कारण काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे आणि याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, फार गंभीर गोष्ट आहे, आपल्या देशाला ज्यांच्यापासून धोका आहे त्यांच्याशी संबंधित हा विषय अध्यक्ष महोदय। दाऊदशी संबंध जोडला गेला, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी देखील एसआयटी मार्फत चौकशीचे आदेश दिलेत। ज्या सुधाकर बडगुजरांचा दाऊदच्या हस्तकाशी संबंध आहे असा आरोप नितेश राणे यांनी केला, त्याच सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे यांना अटक झाली होती। दरम्यान नितेश राणे यांच्या तक्रारीनंतर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एसआयटी चौकशीच्या घोषणेनंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आले। नाशिक पोलिसांकडून सुधाकर बडगुजर यांना चौकशीसाठी बोलावणार असल्याचं कळतंय। तर सुधाकर बडगुजर हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत। संजय राऊत यांचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या बडगुजर यांनी काही वर्षांपूर्वी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती। देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशीची घोषणा करून तासही लोटत नाही, तोच
सुधाकर बडगुजर यांचा समर्थक पवन मटाले याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात शिंदेची शिवसेना नाशकात रस्त्यावर उतरली. दरम्यान सुधाकर बडगुजर यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलंय. माझे संबंध न होते, कधी नाही, यापुढे नाही, या मागेही पण नाही. मी सेंट्रल जेलला गेलो होतो 14 दिवस. त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते. त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे. त्या व्यतिरिक्त काही. मी म्हणालो ना, सार्वजनिक जीवनामध्ये कुठे भेट झाली असेल मला माहित नाही, पण मॉर्फिंग पण असू शकतं. बॉम्बस्फोटशी जे सलीम कुत्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं, त्यांना तर 92-93 मध्ये अटक झाली असेल ना. मग 2016 मध्ये मला ज्यावेळेस अटक झाली ते नाशिक सेंट्रल जेलमध्ये असतील ते, त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मला सुद्धा अटक झाली होती. मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आलो होतो. म्हणजे जे काही बेबनाव केलेला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे, ते मला असं वाटतं चुकीचं आहे. त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे. दरम्यान ज्या सलीम कुत्तावरून भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुधाकर बडगुजरांना आरोपीच्या पिंजरात उभं केलंय, तो सलीम कुत्ता आहे तरी कोण बघूया. 1993च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिमचा साथीदार. मूळचा उत्तर प्रदेशातील नजीबाबादच्या कल्हेडी गावचा रहिवासी. खरं नाव मोहम्मद सलीम शेख. कुत्र्याप्रमाणे गुरगुरण्याची सवय असल्यानं सलीम कुत्ता असं नाव पडलं. 1993च्या बॉम्बस्फोटासाठी दुबईमध्ये झालेल्या बैठकीत सलीम कुत्ता सहभागी होता. AK-47 आणि इतर हत्यारं पुरवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. 1992 मध्ये JJ रुग्णालयामध्ये झालेल्या गोळीबारात सुद्धा सलीम कुत्ताचा हात होता. मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी गुजरात पोलिसांनी सलीम कुत्ताला अटक केली. सलीमच्या मेहुण्याच्या घरातून AK-47 जप्त करण्यात आली. नितेश राणेंनी सलीम कुत्ता प्रकरण बाहेर काढल्यानंतर सुषमा अंधारे यांनी गिरीश महाजन यांचं प्रकरण उकरून काढलंय. दाऊदच्या निकटवर्तीयांशी संबंधित एका लग्नात गिरीश महाजन यांनी नाशिकमधील भाजपचे तत्कालीन आमदार बाळासाहेब सणस यांच्यासोबत उपस्थिती लावल्याचा सुषमा अंधारे यांनी आरोप केलाय आणि त्यासाठी त्यांनी एका जुन्या बातमीचा दाखला दिलाय. नितेश राणेंनी जे फोटो झळकवले ना, आमचा पदाधिकारी जर दोषी असेल तर निश्चित त्याच्यावरही कारवाई व्हावी. पण यामध्ये जे 3 महत्वाची नावं आहेत त्यात आहेत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन. हे फार विशेष आहे. 2 वर्षापूर्वी या रिपोर्टमधून महाजनांचे नाव वगळले गेले. हे ऑन इयर बातमीत दिसते. स्पष्टपणे त्याच्यात बातमी देणारा सांगत आहे की गिरीश महाजनांचे नाव याच्यातनं वगळले जाईल. याचा अर्थ काय? गिरीश महाजनांकडे तर हायटेक यंत्रणा असेल ना, गिरीश महाजनांकडे IB वगैरे सगळे लोक असतील ना. गिरीश महाजनांना का कुणी सांगितलं नाही की त्या लग्नाला जायचे की नाही जायचे? त्यामुळे तुम्ही नुसता फोटो दाखवता, मी अख्खा पिक्चर दाखवते म्हटलं ना, अख्खा व्हिडिओ दाखवते. दिशा सालियन प्रकरणामध्ये SIT स्थापन करण्यात आली आहे आणि या प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी होतीये. मुंबई महापालिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सुद्धा जोर धरतीये. आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे दाऊदच्या हस्तकाशी संबंध असल्याचा आरोप देखील होतोय. थोडक्यात काय तर उद्धव ठाकरेंविरोधातला चक्रव्यूह दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चाललाय. त्याचं उट्ट काढण्यासाठी ठाकरेंकडून तसाच फास विरोधकांवर फेकला जातोय. थोडक्यात चक्रव्यूहात कोण अडकतं आणि फासात कोण फसतं यावरच कोण जिंकणार ते ठरेल. एक मात्र नक्की, यात हरणार आहेत ते जनतेचं हित. कारण गदारोळात हरवतोय तो त्यांचाच आवाज. पंकज दळवीसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, मुंबई.